पोलीस स्टेशन कदीम जालना येथे गुन्हा नंबर 45/26 कलम 109(1)(3)(5) BNS मध्ये आरोपितांनी संगनमत करून त्यातील जखमी नामे बळीराम इंगळे यास धारदार शस्त्राने पोटात वार करून जीव मारायच्या उद्देशाने गंभीर जखमी केले होते आणि सदरचे दोन्ही आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार झाले होते. माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल साहेब यांनी सदर आरोपी पकडण्यासाठी आदेशित केले होते. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी सर यांनी पूर्ण उपविभागातून 5 वेगवेगळ्या टीम बनवल्या होत्या आणि आरोपींचा शोध घेत होता. तर या टीम पैकी सदर बाजार पोलीस स्टेशनच्या टीम आणि सर्वच टीमने काम केलं. यातील 2 आरोपितांना आपण अटक केलेली आहे. आरोपितांची नावे आसिफ सय्यद, पिता वहाब सय्यद, वय 26 वर्ष, राहणार गोपालपुरा, आणि माजिद शेख, पिता लतीफ शेख, वय 23 वर्ष, राहणार सुंदरनगर जालना. या दोघांना गोपनीय माहितीद्वारे मिळालेल्या माहितीद्वारे आपण ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी कदीम जालना येथे ट्रान्सफर केलेला आहे. या कारवाईमध्ये माननीय अजय कुमार बन्सल सर, अपर पोलीस अधीक्षक आयुष लोक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली PI साबळे, PSI सचिन सानप, त्याचप्रमाणे हेड कॉन्स्टेबल रणगे, कावळे, जाधव, पटेल, अझीम शेख, दुर्गेश गोपने, मुंजाळ, तेजनकर आणि इम्रान खान, कमलेश पाटील आणि हिवाळे यांनी काम केले. या प्रकरणात एकूण किती आरोपी अटक झालेले आहेत? या प्रकरणात 2 आरोपी अटक. पहिले पण काही आरोपी अटक? नाही, 2 आरोपी होते. दोन्ही एक कलम वाढ होणार आहे त्याच्यात. तुमच्या तपासात काय निष्पन्न? हा तपास कदीम जालना येथे आहे. संबंधित आयोग तपास करून त्याच्यामध्ये